श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. मागील अध्यायात आपण पाहिले स्वामी सुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामी समर्थाच्या मठाची स्थापना केली. आपला सुसंपन्न संसार त्यागून त्यांनी स्वतःला मनाच्या 6 शत्रूवर विजय मिळवला. स्वात्मसुखी वृत्तीमध्ये सदा तल्लीन होऊन त्यांनी सर्व प्रकारच्या संस्मृती हरल्या. कोणत्याही प्रकारची भीती मनात न आणता ते सदा चिंता आनंदी राहू लागले. सदैव श्री स्वामी नामाच्या भजनात आणि त्यांच्या चरित्र कीर्तनात दंग होऊन आपले जीवन धन्य केले. आपला सुसंपन्न संसार त्यागून गोसावी होऊन बसले म्हणून लोक स्वामी सुतावर हसत होते, पण त्यांनी लोकांची कधीच पर्वा केली नाही. स्वामी सुताच्या आईंना या गोष्टीमुळे खूप दुःख झाले. पुत्र वात्सल्याने शोक करीत स्वामी सुताच्या आई म्हणजेच काकूबाई या सुताजवळ मुंबईस येतात. आपल्या पुत्राला गोसावी झालेले पाहून छाती पिटून आक्रोश करून जमिनीवर लोळल्या. आपल्या मातेचा शोक पाहून सुतांनी स्वतःला सावरले व काकूबाईस प्रेमाने समजवले. ते म्हणाले, तुझ्या पोटी जरी जन्म झाला तरी सद्गुरू चरणमोक्ष आहे. या त्रिभुवनी माते मी धन्य झालो. अशा प्रकारे परमार्थाच्या गोष्टी सांगून मधुर स्वरात मातेला समजवले. त्यावेळी यशवंतराव भोसेकर नावाचे प्रख्यात थोर संत होते. त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते. काकूबाईंनी त्यांना स्वामी सुताच्या अशा वागण्याबद्दल सांगितले आणि त्यांना समजवण्यास सांगितले. तेव्हा देव मामलेदारांनी हसून उत्तर दिले की आपण या गोष्टी करतात असमर्थ आहे. असे उत्तर ऐकून काकूबाई दुःखी होऊन अक्कलकोटाला परतलात व स्वामींना विनंती करतात की स्वामी सुतांना भजनी लावू नका, पण श्री स्वामी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. इथे स्वामी सूत मुंबईत अनेक श्री स्वामी भक्त घडवतात. त्यांनी अनेक हिंदू, पारशी आणि अनेक जातीच्या लोकांना उपदेश केले. श्री स्वामीचा मठ हा कामठीपुर्यात असल्याने एका भक्तांनी स्वामी सुतांना आपली जागा देऊ केली व तिथं मठाची स्थापना केली. स्वामी सुताची अशी निस्सीम भक्ती पाहून इतर श्री स्वामी सेवेत त्यांचा द्वेष करीत. कधी कधी तर स्वामी सुताचा अपमान करण्यात त्यांची मजल जात असे. त्यांची तारा नावाची पूर्वीची पत्नी तीही त्यांना त्रास देत असे, पण स्वामी सुताने याबद्दल कधीही दुःख खेद केले नाही. स्वामी सुताने सर्वप्रथम 1793 फाल्गुन त्रयोदशीस श्री स्वामी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नगरकर नाना जोशी नावाचे एक रेखी ज्योतिष्य स्वामी सुताचा महिमा ऐकून मुंबईस आले होते. तेव्हा स्वामी सुतांनी जोशींना श्री स्वामीची पत्रिका बनवून श्री स्वामीच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले. स्वामी सुता समवेत जोशीही श्री स्वामी भक्तीस लीन झाले. असे अनेक शिष्य स्वामी सुतांनी घडवले. काही दिवसांनी जोशी बुवांनी पत्रिका बनवून श्री स्वामीच्या चरणी वाहण्यास अक्कलकोटाला आले. पत्रिका पाहून श्री स्वामींना खूप आनंद होतो व श्री स्वामी जोशींना नगारा वाजवण्यास सांगतात. आपल्यासारख्या भक्ताला आज्ञा केली म्हणून जोशींना परम आनंद होतो. पत्रिकेत श्री स्वामी